अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्याचि वा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. मज हृदयी सद्गुरु जेनी तारिलो हा संसार परू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. या पहिल्या अध्यायामध्ये संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू भक्तियोगाचा आरंभ केलेला आहे आणि त्या सद्गुरू भक्तियोगाचं वर्णन करत असताना काही सद्गुरूंचं महात्म्य विस्ताराने वर्णन करून त्या सद्गुरूंच्या ठिकाणी नमन नतमस्तक ज्ञानोबराय होतात. एकंदर सद्गुरू भक्तीचं महात्म्य ज्ञानोबारायांना सांगायचं आहे. ते सांगत असताना त्याच्यामध्ये एक विचार आपण काल करत आलो की सद्गुरू संसार सागरातून तारतात. तारण्याकरता त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत करतात. पण प्रवचन झाल्यानंतर विनेकरांनी विचारलं म्हणे महाराज विवेक म्हणजे काय तुम्ही सांगितलं नाही प्रवचनात बरं का. म्हणून त्याला म्हटलं उद्या प्रवचनात सांगतो बरं का. म्हणजे तुम्ही विवेक सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर ते विवेक जागृत करतात. कसा करतात, विवेक म्हणजे नेमकं काय काय कळालं नाही म्हटलं ते बरं का. मग आश्रमाचा नियम आहे, कोणी जर शंका विचारली तर ती शंका निरसन करून पुढं गेलं पाहिजे बरं का. हां, विवेक कशाला म्हणतात त्याचं वर्णन केलेलं आहे आणि तो कुठं निर्माण होतो. ज्ञानोबारांनीच वर्णन केले. संत तेथे विवेक असणे केजे. विवेकाची व्याख्या सांगत असताना दादा महाराजांनी विचारसागर या ग्रंथामध्ये संत संगतीमध्ये गेल्यानंतर विवेक जागृत होतो असं वर्णन केले बरं का. तुकोबारांनी वर्णन केले. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. हां, संत संगतीमध्ये विवेक जन्माला येतो बरं का. मग त्यांच्या संगतीमध्ये येतो असा विचार सांगितलेला आहे. पण त्या विवेकाचं स्वरूप काय नेमकं, विवेक कशाला म्हणतात. आत्मा आणि अनात्मा, सार आणि असार, नित्य आणि अनित्य, खरं आणि खोटं याचा निवाडा करणं बरं का. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, आत्मा काय आणि अनात्मा काय, या दोन गोष्टीतला भेद कळला पाहिजे. या दोन गोष्टीतला फरक कळला पाहिजे बरं का. फरक कळाल्यानंतर अनित्याचा त्याग करून नित्याचा स्वीकार करण्याची जी बुद्धीमध्ये वृत्ती निर्माण होते त्याला म्हणतात विवेक बरं का. कळणं वेगळं आणि तसा निश्चय होणं वेगळं बरं का. हा विवेक कळावा का विवेकाचा निश्चय व्हावा. विवेकाचा निश्चय होतो. तो कुठं होतो, हा ग्रंथ वाचून होत नाही, संतांच्या संगतीमध्ये विवेकाचा निश्चय होतो बरं का. दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत.
सार आणि असार. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला हे वर्णन करताना देव बोलून गेले, आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखेती. अर्जुना, या जगामध्ये विचाराचा स्वीकार करणारी जगामध्ये मंडळी आहेत बरं का. त्यांना काय म्हणतात? संत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. विवेकाचा स्वीकार करणारी संत मंडळी. तिथं ज्ञानोबांनी 4 दृष्टांत दिले विवेकाचं स्वरूप सांगण्याकरता. पहिला दृष्टांत दिला दूध आणि पाणी एकत्र केलेलं. दुसरा दृष्टांत दिला अग्नीतून सोनं शुद्ध केलेलं. तिसरा दृष्टांत दिला मंथनाचा. आणि चौथा दृष्टांत दिला बीज आणि भुसकटाचा बरं का. 4 दृष्टांत देऊन त्या विवेकाचं स्वरूप सांगितलं की संसार सागरातून तारतात. म्हणजे संसार कसा आहे? सार आहे का असार आहे? त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणजे संसार बरं का. ह्या जगालाही संसार म्हणतात आणि आम्ही तुम्ही जे रोज उचापत्या करतो त्यालाही संसारच म्हणतात बरं का. तो त्रिगुणात्मक आहे, असार आहे. सार आणि असार. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. सार काय आणि असार काय हे कळणं याला म्हणतात विवेक. संसार असार आहे आणि परमात्मा सार आहे. या 2 गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे. दोन्हीतला भेद कळला पाहिजे बरं का. असा भेद सद्गुरूंच्या मुखातून हे सांगितल्यानंतर शिष्याच्या मनावरती त्याचा परिणाम होतो बरं का. शिष्याच्या मनावरती त्याचा परिणाम होतो. म्हणून दृष्टांत दिलेला आहे. पहिला दृष्टांत दिला दूध आणि पाणी एकत्र केलं जातं. दूध आणि पाणी एकत्र केलेलं, त्या दुधातलं पाणी बाजूला कसं काढायचं? कोण काढतं? राजहंस नावाचा पक्षी. आम्हा तुम्हाला ते काढता येतं. काय करावं लागतं? दूध अधिक तापवावं लागतं बरं का. दूध कशा करता तापवायचं? त्या दुधातलं पाणी आटलं पाहिजे. पाणी आटून आटून ते गेलं पाहिजे बरं का. दूध तापवण्याच्या मागं अनेक कारणं आहेत, पण त्यातलं एक कारण आहे की दूध तापवण्याचा हेतू काय? त्यातलं पाणी जळून गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. पाणी गेलं पाहिजे आणि केवळ दूध शिल्लक राहिलं पाहिजे उष्णतेनं. हे आमच्या तुमच्याकरता. पण खरं पाणी आणि दूध वेगळं करण्याचं सामर्थ्य राजहंस नावाच्या पक्ष्याजवळ आहे. त्याच्यासमोर जर दूध आणि पाणी एकत्र जर ठेवलं तर तो काय करतो? दूध तेवढं घेतो आणि पाणी तेवढं शिल्लक ठेवतो. आमच्या तुमच्या समोर जर चहा आणि दूध ठेवलं तर आम्ही दूध ठेवतो आणि चहा तेवढा घेतो. हो, हंस आणि बग. बग म्हणजे बगळा. बगळ्याच्या समोर जर ठेवलं तर बगळा हे निवाडा करू शकत नाही. का? बगळा आणि हंस सांगितलं, काल बोलून गेलो. दोघंही पांढरे शुभ्र आहेत. पण त्या हंसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे फक्त तो दूधच. दूध हे सार आहे आणि पाणी हे आसार आहे. आसाराचा त्याग करून साराचा अंगीकार केला जातो. त्याला काय म्हणतात? विवेक. हे कोण शिकवतं? संसार सागरू.
या संसार सागरातून तारतात. म्हणजे संसार आसार आहे, विचाराने त्याचा त्याग करायचा आहे संसाराचा, बरं का. संसाराचा विचाराने त्याग करायचा आहे, वैतागाने त्याग करायचा नाही. म्हणजे आपण ज्या संसारामध्ये राहतो तो संसार आसार आहे. आसार आहे म्हणजे त्यात कितीही आयुष्याचा काळ घालवला तरी आपल्याला त्याच्यातून काहीही हाताला लागणार नाही, काही लागणार नाही. म्हणून सार आणि आसार या दोन गोष्टी कळण्याकरता जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेला काय म्हणतात, विवेक, बरं. म्हणून दुधाचा आणि त्या पाण्याचा दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत दिला की सोन्याचा. सोनं शुद्ध केलं जातं आणि सोनं शुद्ध करण्याकरता ते अग्नीमध्ये जाळतात, बरं का. जाळून जाळून त्याच्यामध्ये जे अशुद्ध असतं ते जळून त्याची राख होते आणि केवळ सोनं शुद्ध राहतं, बरं का. म्हणजे सोन्याचं शुद्धीकरण करण्याकरता अग्नीच्या द्वारे फक्त सोनं बाजूला केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे भेसळ आहे ते जळून त्याची राख होते. सोनं सार आहे आणि त्याच्यामध्ये असलेली लाख आसार आहे, बरं का. या दोन गोष्टी बाजूला केल्या जातात. तिसरा दृष्टांत दिला मंथनाचा. दह्याचं मंथन करत असताना त्याच्यामध्ये मंथन करता 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 त्या दूध त्या दह्यातून लोणी वर येतं बाजूला, बरं का. लोणी बाजूला वर आल्यानंतर खाली शिल्लक राहतं, त्याला काय म्हणतात, ताक. लोणी हे सार आहे आणि ताक हे आसार आहे, बरं का. म्हणून लोणी फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि आल्या गेलेल्या माणसाला ताक फुकट दिलं जातं, बरं का. मंथन केल्यानंतर म्हणतात, महाराज ताक घेणार का, लोणी खाणार, कोणी विचारतं आहे. ताक घेता का विचारतात, लोणी खाता का कोणी विचारत नाही, बरं का. म्हणजे माणसं काय करतात, सार तेवढं ठेवतात आणि आसार तेवढं लोकाला वाटतात, बरं का. म्हणजे दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून लोणी बाजूला निघतं, ते सार आहे आणि ताक हे आसार आहे. चौथा दृष्टांत दिला धान्याचा. आपल्याला माहीत आहे, आपण शेतकरी आहात. हे साळीचं पीक आल्यानंतर ते भरडून आणलं जातं गिरणीतून. भरडून आणल्यानंतर ते वारं देत असताना, वारं दिल्यानंतर कोंडा एका बाजूला आणि ते धान्य एका बाजूला पडतं, बरोबर आहे. कोंडा घरात डब्यात भरून ठेवला जातो आणि धान्य जनावराला घातलं जातं, नाही का. धान्य डब्यात भरलं जातं आणि कोंडा जनावराला टाकला जातो. कोंडा फलकट, फलकट तो संसार येते सार भगवंत, तुकोबर आहे म्हणतात, बरं का. त्याचा फलकट म्हणजे आसार आहे, आणि त्याच्यामध्ये असलेलं बी म्हणजे सार आहे. तसं या संसाराचा विचार केला तर संसार हा टाकाऊ आहे, फलकट आहे, त्याला काही किंमत नाही आहे. पण त्याच्यामध्ये असणारा सार परमात्मा आहे. हे शिकवण्याचं जे कार्य करतात ते कोण करतात, सद्गुरू करतात. म्हणून इथं ज्ञानोबराय म्हणतात, विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणजे सद्गुरू आपल्याला विवेकाने याची सिद्धी करतात. हे सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर हे सद्गुरूंचा महिमा सांगितला, बरं का. मी काल आपल्याला सांगितलं, परवाही सांगितलं, इथं उपदेश केलेला नाही. सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर सद्गुरू काय करतात, सद्गुरूंच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. म्हणून तर इथं शब्द वापरला ज्ञानोबराने, या उपाधी माझी गुप्त. फक्त ते सार असलेला परमात्मा चैतन्य त्याचाच स्वीकार करतात ते संत, तेच सद्गुरू, बरं का. म्हणून त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर ते सद्गुरू आपल्याला काय करतात, विवेक आपल्या जीवनामध्ये जागृत करतात, बरं का.
आणखी ते सांगत असताना आपण बोलून गेलो, काय करतात ते कळण्याकरता, त्यांचा महिमा कळण्याकरता अंजनाचा दृष्टांत दिला. ज्याच्या दृष्टीमध्ये अंजन घातलं जातं त्याला भूमिगत असलेलं धनाचा साठा दिसतो बरं का. म्हणजे जमिनीमध्ये असलेलं धन साठा, धनाचा साठा त्या दृष्टीत अंजनाच्या साह्याने दिसतो. तसं सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर ते ज्ञानांजन घातल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे बरं का. खरं धन काय आहे हे सद्गुरूंनी आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालतात. पण तिथं अंजनाचा विचार करत असताना आपण थोडासा बारकावा पाहिला. पायाळू माणसाला लागतं बरं का ते. अंजन मी आपल्याला आणून दिलं, पण आपल्या कोणाच्याही डोळ्यात घातलं तरी आपल्याला काही दिसणार नाही बरं का. दिसणार नाही, ते महाग आहे, तसं मिळत नाही ते. आमच्याकडे एक कीर्तनकार होते, झाले वैकुंठवासी, ते ब्रह्मचारी होते, पण त्यांना छंद होता. ते अंजन घेऊन फिरायचे. तुमच्या घरात जर मुक्कामाला थांबले की तुमच्या प्रत्येकाच्या घरातल्या डोळ्यात ते अंजन घालायचे बरं का. त्यांना छंद होता. ते अंजन, अत्तर, पानं घेऊन फिरायची. त्या पानाबरोबर जवळ 15 प्रकारचा मसाला बरं का. तुमच्या घरी आले की तुम्हाला पान खायला लावणारच, छंद होता. तसं ते अंजन घेऊन फिरायचे, त्यांना हौस होती. पण ते अनेकांच्या डोळ्यात घालत होते, पण त्या घालण्याने काय परिणाम होत नव्हता, मला एवढंच सांगायचं. ते फुकट घालत होते, पैसे काय घेत नव्हते. पण ज्ञानोबराय म्हणतात पायाळाच्या डोळ्यात घालावं लागतं. पायाळाच्या डोळ्यामध्ये जसं अंजन घालावं लागतं, तसं सद्गुरू ज्ञानांजन कोणाला देतात? जो पांढरा पायाचा आहे त्याला. पायाळाचा म्हणजे अधिकारी पुरुषाला बरं का. जो अधिकारी आहे त्यालाच. म्हणून पुंडलिक लयाने वर्णन केले, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिक रायाला देव दिसला, कामा तुम्हाला दिसला. मग पुंडलिक राय कोण आहेत? पायाळू आहे. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. जगाला पुंडलिक रायाने देव दाखवला. पुंडलिक राय म्हणजे संत, नाम सद्गुरू. सद्गुरूच हे दाखवतात बरं का. अधिकारी पुरुषाला अनधिकाऱ्याला दाखवू शकत नाहीत. म्हणून दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत दिला, चिंतामणी नावाचा रत्न सापडले की आपण जे चिंतन करावं ते आपल्याला प्राप्त करता येतं. ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरू ही चिंतामणीसारखी आहेत. आपली इच्छा पूर्ण करतात, आपली इच्छा पूर्ण करतात, आपली इच्छा पूर्ण करतात. मग असे जे सद्गुरू आहेत, मग अशा सद्गुरूंचं महात्म्य सांगून, म्हणून इथं ज्ञानाने शब्द, म्हणूनी जाणतेने गुरु बहिजे. अशा सद्गुरूंचं महात्म्य जाणा म्हणून बरं का, म्हणून शब्द वापरला. त्या सद्गुरूंचं महात्म्य जाणून त्यांची सेवा करा. कोणीही त्यांची सेवा करून चालत नाही, तो जाणता पाहिजे. काय पाहिजे? जाणता पाहिजे. जाणता पाहिजे म्हणजे वयाने मोठा पाहिजे असं नाही. जाणता या शब्दाचा अर्थ तो अधिकारी पाहिजे, अधिकारी बघा. सद्गुरू त्याला कळले पाहिजे. सद्गुरू ओळखण्याची योग्यता ज्याच्या जवळ आहे त्याला म्हणावं जाणता. सद्गुरू कोणाला म्हणतात ते कळलं पाहिजे ना. ती योग्यता त्याच्याजवळ पाहिजे. आणि ती योग्यता त्याच्याजवळ आहे. ही योग्यता ज्याच्याजवळ आहे त्यांनी काय करावं? म्हणूनही जाणतेने गुरु भजिजे. त्याचंच वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले. तो जाणता पाहिजे म्हणजे साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न पाहिजे म्हणजे विवेक, वैराग्य
पुढं काय? समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही 4 लक्षणं ज्याच्याजवळ आहे त्याला म्हणावं जाणता. त्याला म्हणावं जाणता बरं का. हां, कुणाला तरी जाणता म्हणून नाही, म्हणजे तो अधिकारी आहे, त्याच्याजवळ विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. म्हणून 15व्या अध्यायामध्ये माऊलींनी वर्णन केले, परिसंता सवे बसता योग ज्ञानी बैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी. त्या गुरुचरणाची उपासना सेवा करण्याकरता त्याच्याजवळ वैराग्य पाहिजे. इथं तेच वर्णन, जाणतेने गुरु भजीचे, जाणते म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले बरं का. जो जाणता नाही त्याला गुरुची सेवा करता येत नाही. नव्हे गुरुदास्य संसारिया. हा, संसारी लोकाला गुरूंची सेवा करता येत नाही का? त्यांच्याजवळ वैराग्य नाही, वैराग्य नाही, विवेक नाही. वैराग्य लागतं, लक्षात ठेवा, सेवा करण्याकरता. तुम्ही जर 12 तास मंदिरात राहिला तर घरची तुम्हाला आठवण येता कामा नाही आणि घरच्यांना तुमची आठवण येता कामा नाही. बरोबर आहे ना? म्हणजे घराचा संबंध राहिला नाही पाहिजे. हां, आपल्याला अनुभव आहे, इकडे यायचं म्हणजे घराला सोडावं लागतं. घराला सोडावं लागतं म्हणजे घराची आसक्ती टाकावी लागते. घराची आसक्ती टाकावी लागते म्हणजे हां, घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागतं. तुळशीपत्र बाजारात जे विकतं तुळशीपत्र ते घेऊन नव्हे बरं का. म्हणजे घरादाराचा त्याग करावा लागतो. घरचं काहीही बघायचं नाही, लक्षात ठेवा. मग ही संसारी लोकाला गुरूंची सेवा घडेल का? वैराग्य नाही आहे. आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय संसारी लोकाला करावं लागतं, प्रत्येकाने बसून चिंतन करा म्हणजे आपल्याला कळेल. उठल्या उठल्या पहिल्यांदा डबा करावा लागतोय. कोणाचा? नातवाचा, लेकाचा. म्हणून विचारलं, पारायणाला काय येत नाही? म्हणे महाराज पहिल्यांदा उठल्या उठल्या डबा केल्याशिवाय आम्हाला घर सोडता येत नाही. म्हणून सगळं आवरून माणसं 9, 9:30ला येतात का? ते सोडता येत नाही, सोडता येत नाही. विस्तार आहे त्याचा, त्या विस्ताराकडे आपल्याला जायचं नाही. मला मुद्दा एवढाच आपल्यासमोर मांडायचा आहे. कळण्याकरता थोडंसं स्पष्टीकरण केलं की हां, जाणतेने तो अधिकारी पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक पाहिजे, हां, वैराग्य पाहिजे, समाधी षटक संपत्ती पाहिजे आणि मुमुक्षत्व, की खरंच हा मला संसार कळाला, हा संसार मला कळाला, दुःखरूप आहे आणि दुःखरूप असलेला संसारातून मला आता तरुण जायचं आहे, अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली त्याला म्हणतात मुमुक्षू. अशानेच गुरु भजीजे, हाच गुरुची सेवा करू शकतो, बाकी कोणी नाही बरं का. मग आम्ही तुम्ही करू शकत नाही का? जरी आम्ही तुम्ही करण्याकरता प्रवृत्त झालो तर तुमच्याकडून ती खरी सेवा नाही आहे. इथं भजीजे शब्द वापरलेला आहे. भजीजे नाम गुरु भक्ती त्यांनी जीवनामध्ये केली पाहिजे. हां, त्यांची सेवा करायची आहे. तिथं भजीजे शब्द आहे. भजनाम सेवा, जाणतेने गुरु भजीजे, भजे का त्वरित भावनायुक्त. भज म्हणजे सेवा करणं बरं का. मग सेवा करायची ती कशी केली पाहिजे? ज्ञानोबांनी त्याच्याकरता वर्णन केले. तद्विती प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना तनो मनो जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा काया वाचा मनाने समर्पित भावाने त्यांची सेवा करावी लागते, लक्षात ठेवा. कारण पहिल्यांदा गुरुंना ओळखलं पाहिजे, ओळखण्याकरता तो अधिकार पाहिजे आणि त्या अधिकारावरती गेल्यानंतर त्या गुरूंची सेवा करण्याकरता प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, पहिल्यांदा गुरूंचं स्वरूप जाणून घ्या. गुरु कोणाला?
म्हणतात हे कळलं पाहिजे की नाही. म्हणून तर ज्ञानोबारायांनी वर्णन करण्याकरता प्रवृत्त झालेत का. ज्ञानोबारायांनी गुरूंना ओळखलेलं आहे. ज्यांनी गुरूंना ओळखले तेच गुरूंचं महत्त्व सांगू शकतात. ज्याला गुरु माहिती नाही ते फक्त माणसं गुरगुर करतात. ती माणसं गुरगुर करतात. गुरु ही गोष्ट सोपी नाही, सामान्य नाही, लक्षात ठेवा. इथं शब्द वापरा, सद्गुरू शब्द वापरले ना बरं. सद्गुरू शब्दाचं वर्णन करताना काय वर्णन केले नाथ महाराजांनी. तंत्र मंत्र उपदेशेती. तंत्र मंत्र सांगणारे गुरु घराघरात आहेत, पण जे सद्वस्तू ते मिळवती तया ते सद्गुरू श्रीकृष्ण माने. जे सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना म्हणतात सद्गुरू. सद्नाम परमात्मा, सद बरं का. सद्वस्तूची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे त्याला म्हणावं सद्गुरू. आणि जे बाकीचे जे भेटतात त्याला काय म्हणावं गुरु. तंत्र मंत्र उपदेशेती. असे घराघरात पावला पावलाला गुरु आहेत बरं का. मासे गुरु करता येतात सगळे बरं का. म्हणून नाथ महाराजांनी 24 गुरु केले. 24 गुरु केले, पण सद्वस्तूची प्राप्ती करून देणारा सद्गुरू मात्र एकच बरं का. गुरु अनेक करता येतात, पण सद्गुरू एकच असतो. सद्गुरू एकच असतो बरं का. आज व्यवहारामध्ये जे जे आपल्याला काही उपदेश करत असतील त्याला चांगलं सांगतात त्याला गुरुच म्हणायचं बरं का. त्याला गुरुच म्हणायचं. पण सद्गुरू वेगळे म्हणून सद्वस्तूची प्राप्ती करून देणारे. आणि त्या सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्याचं लक्षण भगवंतांनी त्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं. ज्ञानीना हा तत्वदर्शिना हा म्हणून जाणतेने. म्हणून या पद्धतीने त्या गुरूंचं स्वरूप आहे. ते शिष्याची इच्छा पूर्ण करतात. कृतकृत्यतेला कृतार्थ करतात. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये घडलं. कसं घडलं त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. का सद्गुरूंची भक्ती करावी, कशाकरता सद्गुरूंची भक्ती करावी. टाईमपास म्हणून नव्हे, वेळ घालवण्याकरता म्हणून नव्हे, लोकाला दाखवण्याकरता म्हणून नव्हे. करण्याचा हेतू काय. कृतकार्य होईल तेने. ज्यांची सेवा केल्यानंतर कुणी जो अधिकारी आहे तो अधिकाऱ्याने सद्गुरूंची सेवा केल्यानंतर तो कृतकार्य होतो. कृतकार्य होतो म्हणजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता प्राप्तव्य जीवनामध्ये शिल्लक काहीही राहत नाही, त्याला म्हणतात कृतकृत्यता. जे प्राप्त केल्यानंतर मिळवण्याचं जीवनामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. एकदा ते प्राप्त केल्यानंतर आता जीवनामध्ये त्याच्या जीवनाला सफलता, कृतकृत्यता प्राप्त झालेली. आता त्याला काहीही मिळवायचं नाही आहे. जेवल्यानंतर माणसाचं पोट भरतं. मग जेवल्यानंतर पोट भरतं, इतकं पोट भरतं. पोट भरल्यानंतर तुम्हाला एखादा पदार्थ चांगला आणून दिला, तुम्ही खाल का. तुमच्या आवडीचा दिला, तुमच्या आवडीचा दिला. बरं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. काय तो काल वैभव काहीतरी म्हणत होता, चिनी चिनी काहीतरी म्हणत होता. तृप्ती झाली या जशी साधने अपयशी. एकदा तृप्ती झाली की साधनं संपली बरं का. एकदा पोट भरलं ना, पोट भरल्यानंतर काही इच्छा राहत नाही. बघा, ज्याचं पोट भरलंय तो म्हणतोय मला आता तुम्ही सोनं तरी दिलं तरी नको.
सोनं जरी दिलं तरी नको. का? काही इच्छाच राहिली नाही. आता जेवणाला किंमत जास्त का सोन्याला किंमत जास्त आहे? कशाला किंमत जास्त आहे? पण तृप्त झाला ना, तृप्त झाल्यानंतर तुम्हाला सोनं जरी मौल्यवान दिलं तर तो म्हणतोय मला आता नको आहे. याला कृतकृत्यता म्हणतात. अशी कृतकृत्यता कधी प्राप्त होते? सद्गुरूंच्या कृपेने. सद्गुरू आपल्याला असं काही अवस्था प्राप्त करून देतात, अशी काही अवस्था प्राप्त करून देतात, ती प्राप्त केल्यानंतर काही इच्छाच शिल्लक राहत नाही. काही इच्छाच शिल्लक राहत नाही. म्हणजे ज्यांच्या करवी अशी कृतकृत्यता प्राप्त होते त्यांना भजा. का? कसं भजा? त्याच्याकरता दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात आपल्या दारामध्ये वृक्ष आहे. मग त्या वृक्षाला टवटवीत करायचं असेल तर फांदीला पाणी घातलं पाहिजे का फुलाला पाणी घातलं पाहिजे का पानाला पाणी घातलं पाहिजे का वरून शेंड्यावरून खाली पाणी सोडलं पाहिजे? म्हणजे झाड शांत होईल. जैसे मूळ सिंचने. ज्ञानोबराय म्हणतात त्या झाडाच्या मुळाला पाणी घाला. झाडाच्या मुळाला पाणी घातला की फांद्या टवटवीत होतात, पानं टवटवीत हिरवीगार होतात. म्हणजे पाणी कुठं घालावं लागतं? मुळाला. मुळाला पाणी घातलं की पूर्ण वृक्ष टवटवीत होतो. तसं आमच्या तुमच्या जीवनामध्ये जरी कृतकृत्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर एकच करा, सद्गुरू रूपी मुळाची सेवा करा. म्हणजे हे झाड टवटवीत राहिलं. बरं का? चालतं बोलतं. आमचं हे झाड टवटवीत नाही. कधी सकाळी चेहरा पडलेला असतो तर कधी दुपारी चेहरा पडलेला असतो, कधी संध्याकाळी चेहरा पडलेला असतो तर कधी लग्नात अक्षता पडल्या चेहरा पडलेला असतो. हे टवटवीत कधी राहतच नाही. काय राहतंय? कधी कीर्तनाच्या आधी पडते तर कधी कीर्तन झाल्यावर चेहरा पडतोय. का? इच्छेप्रमाणे पाकिट नसते म्हणून. कुठं मान मिळाला नाही म्हणून चेहरा पडतोय. आपल्याला कळालं की एक ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आता आपल्याला जीवन तृप्त झालेलं आहे. कोणी मान देवो कोणी अपमान करो, आपलं जीवन नेहमी प्रसन्न राहतं. बरं का? नेहमी आपलं जीवन प्रसन्न राहतं. हे कसं राहतं? जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर झाडे टवटवीत राहतं तैसे जैसे मूळ सिंचने जे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबराय म्हणतात. बरं का? या पद्धतीनं आपलं जीवन कृतकृत्य होतं आणि ते कृतकृत्य करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या सेवेमध्ये आहे. म्हणून त्यांची सेवा करा. आणखी 2-3 दृष्टांत दिले थोडं. बरं का? का तीर्थे जी त्रिभुवनी ती गती समुद्राव गहानी ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. बरं का? एक समुद्राचा दृष्टांत दिलाय आणि एक अमृताचा दृष्टांत दिलाय. तीर्थ सांगितले. किती तीर्थ आहेत? तीर्थाची यादी किती सांगितली? 108. फार आहेत. 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती? 3.5 कोटी तीर्थ आहेत. त्या प्रत्येक तीर्थाला जायचं म्हटलं तर आपल्याला आयुष्य पुरेल का? आयुष्य पुरेल का? बरं, आयुष्य पुरेल, पैसा पुरेल का? पैसाही पुरेल, पण आरोग्य चांगलं राहील का? आरोग्य चांगलं राहील, पैसाही पुरेल, आयुष्य पुरेल, पण घरातले पाठवतील का? पराधी नाही. मग एवढी तीर्थ केल्यानंतर पुण्य मिळणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात एक समुद्र आहे इथं मुंबईला. काय समुद्र आहे? त्या समुद्रामध्ये स्नान करा. जेवढी जगामध्ये तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थाचं पुण्य एका समुद्रात स्नान केल्यानंतर मिळतं. बरं का? सोपं आहे की नाही? कुठल्या तीर्थाला जायची गरज? एक समुद्राचं स्नान करा.
का तीर्थे जी त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहे ती घडती समुद्रा गावनी. त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थाचं पुण्य समुद्राचं स्नान केलं की मिळतं. तद्वत गुरूंची सेवा केली की सगळं मिळतं. महात्म्य सांगतात. म्हणून गुरु जाणतेनी गुरु भजिजे. बरं का, सोपं आहे का नाही? समुद्रात स्नान केलं की जगातल्या सगळं तीर्थाचं पुण्य मिळतं का? कुठं जायची गरज नाही. एकदा समुद्राचं स्नान करून याचं त्याचा महिमा फार सांगितला तीर्थाचा, बरं का, स्नानाचा. तात्पर्य एका समुद्राचं स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचं पुण्य मिळतं. तसं एका सद्गुरूंची सेवा करून त्यांच्याकडून ज्ञान आपल्याला मिळालं की आपलं जीवन कृतार्थ होतं. दुसरा दृष्टांत दिला अमृताचा. रसाचे प्रकार सांगितले. जगामध्ये किती प्रकार आहेत? फार प्रकारचा रस आहे, बरं का, फार प्रकारचा रस आहे. मला ते आता एकाने आणलं होता ते ज्यूस करून. कशाचं आणलं होतं? स्ट्रॉबेरीचा. ते म्हणजे महाराज घेता का? म्हणलं मी कधी घेतला नाही. म्हणजे घ्या, तुमच्याकरता आणला आहे, घेता. फार चांगला होता, बरं का. मी नारळाचं पाणी आणलं, तो पण रसच आहे. दूध आणलं होतं, ते रसच आहे. असे प्रत्येक फळाचे रस आहेत की ते आपल्याला माहिती नाही तेवढे रस आहेत. या सगळ्या रसाच्या मागं लागण्यापेक्षा ज्ञानोबराय म्हणतात एक अमृताचा रस घ्या. अमृत नावाचं सेवन केले की त्या अमृतामध्ये सर्व रसाचा अंतर्भाव आहे. ना तरी अमृते रसा स्वादनी रस सकळ. जगामध्ये जेवढे रस सांगितले त्या सर्व रसाचं सेवन करण्यापेक्षा एक अमृताचं सेवन करा. का? अमृतामध्ये सर्व रसाचा अंतर्भाव आहे. सोपं आहे का नाही? म्हणून अमृत सेवन केलं की सर्व रसाचा स्वाद, आनंद त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. तृप्त होता येतं. म्हणजे अमृत सेवन केल्यानंतर सर्व रसाचा अंतर्भाव अमृतामध्ये आहे. तसं ज्ञानोबराय म्हणतात एक गुरूंची भक्ती केली की सर्वांची भक्ती त्याच्यामध्ये घडते. म्हणून जाणतेने गुरु भजेजे. या पद्धतीनं आपण त्यांची भक्ती करावी. आणि ती ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये केली. कशी केली? तैसा फोडत फोडती तोची मी या अभिमंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. हा विचार पुढे सांगितलेला आहे. त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे तोषोनी मज द्यावे. जे खांची व्यंकटे सांडू कवरदारी विठ्ठल श्री